मागील भागात आपण पाहिलं, सुधीरराव, मंदाताई आणि गौरी यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी मंदाताईंच्या माहेरी सोडून परत आले होते. आता पाहूया पुढं. हे जीवन सुंदर आहे, भाग 22. बाहेर वातावरण चांगलंच ढगाळलं होतं आणि मंदाताईंना पोटात दुखायला सुरुवात झाली होती. मंदाताईंच्या भावानं ताबडतोब रिक्षा बोलवली. मंदाताईंनी हॉस्पिटलमध्ये पाय ठेवताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि मंदाताईंच्या प्रसव वेदनाही वाढायला लागल्या होत्या. आपल्या आईला असं वेदनेमध्ये बघून गौरीचा जीव अगदी कासावीस झाला होता. मावशीच्या कडेवर बसून गौरी सगळं निमूटपणे बघत होती. मंदाताईंना दवाखान्यात ॲडमिट केल्याची तार करायला त्यांचा भाऊ एवढ्या पावसात पोस्टात गेला होता. इकडं गावाकडं सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. रात्रीच्या वेळी गावाच्या पुलावरून पाणी गेलं आणि गावाचा दुसऱ्या गावांशी संपर्क तुटला. दुसऱ्या दिवशी सकाळीही पाऊस सुरूच होता. महादू भिजतच देशमुख वाड्यावर आला. महादू खूप वर्षांपासून वाड्यावर कामाला होता. त्याची बायको शेवंता सुद्धा वाड्यावर स्वयंपाक करायला येत असे. अरे महादू, एवढ्या पावसात कशाला आलास? सुधीरराव त्याला म्हणाले. आज घरूनच डब्बा घेऊन आलो. शेवंताचं आज काही येणं जमणार नाही, महादू म्हणाला. ठीक आहे, सुधीरराव खिडकीतून पाऊस बघत म्हणाले. मालक, कालची बातमी कळाली का तुम्हाला? महादू घरात झाडू फिरवत होता. नाही रे, काय झालं? सुधीररावांनी त्याला विचारलं. त्यो शिरप्या नाही का? त्याचा त्यो चुलत भाऊ पक्या, त्याची बायको गर्भार होती. काल एवढ्या पावसात तिला शहरात न्यायचं काम पडलं. पुलावरून पाणी जात होतं. पक्यानं तेवढ्या पावसात गाडी पुलावर टाकली आणि दोघं नवरा बायको पाण्यात वाहून गेले, महादू सांगत होता. ही बातमी ऐकून सुधीररावांच्या पायांना कंप सुटला. ते बाजूच्या खुर्चीवर मटकन खाली बसले. बरं झालं, मंदाला आधीच माहेरी नेऊन सोडलं. काय वेळ येईल सांगता येत नसते. मंदाची तारीखही जवळच आलीये. देवा, सगळं काही सुरळीत होऊ दे. सुधीररावांनी मनोमन प्रार्थना केली. हवामान खात्याचा अंदाज अगदी अचूक ठरला. 3 दिवस पावसानं अगदी थैमान घातलं होतं. 3 दिवसानंतर पाऊस थांबला. चौथ्या दिवशी सगळीकडं सूर्याची किरणं पसरली. स्वच्छ सूर्यप्रकाश सगळ्यांना अगदी हवाहवासा वाटू लागला. पुलावरचं पाणी ओसरायला सुरुवात झाली होती. 5व्या दिवशी पाणी पूर्णपणे ओसरून पूल पुन्हा वाहतुकीसाठी सुरू झाला होता. दुपारच्या वेळी पोस्टमन तार घेऊन देशमुख वाड्यात आला. सुधीरराव वाड्यातच होते. काय म्हणता पोस्टमन भाऊ? सुधीरराव विचारपूस करत होते. आज सकाळी कळलं, पुलावरचं पाणी ओसरलं. तुमची तार आली होती. पलीकडच्या वाडीतून इकडं येणंही नाही झालं. वाहतूक सुरू झाल्याची कळली आणि आलो. देशमुख साहेब, गावात एवढ्या सुविधा होत आहेत, पण मग पोस्ट ऑफिस दुसऱ्या गावात कशाला? पोस्टमन म्हणाला. त्याचं काय आहे, मागच्या वेळी मुद्दामच ठरवलं होतं, त्या वाडीत पोस्ट ऑफिस सुरू करू, म्हणजे त्या वाडीचा विकास तरी होईल. पण इकडेही पाहिजे एखादं पोस्ट ऑफिस. सुधाकररावांनी सही करून कागद त्यांना परत दिला. मंदाताईंना दवाखान्यात भरती केल्याची तार होती. महादू, मंदाला दवाखान्यात भरती केलंय. मी लगेच तिकडं जातोय. तू वाड्याची काळजी घे. रात्री वाड्यावरच झोपत जा. महादू सोबत बोलता बोलता सुधीररावांनी एका पिशवीत हाताला येतील ते कपडे भरले. सुधीरराव सासरी जाण्यासाठी
तडक बसस्टँडवर गेले. 1-1.5 तास होऊन गेला होता, पण अजून बस लागली नव्हती. बस का आता? हीच आपली यारी? 2 शब्दांनी सांगावं वाटलं नाही का? जाऊ दे, ही गाडीच विकून टाकतो आता. सुधीररावांच्या खांद्यावर हात ठेवत सत्येंद्र म्हणाला. असा काही गैरसमज नको करून घेऊस. मंदाला भरती केल्याची तार मिळाली आणि तसाच निघालो. तुझ्याशी बोलून निघावं एवढं सुचलं नाही बघ, सुधीरराव म्हणाले. बस बस, लई झालं तुझं सारवासारव करणं. चल, बस गाडीत, दोघं पण जाऊन येऊ. सत्येंद्र. अरे जाऊन येतो ना मी, तुला कशाला त्रास? सुधीरराव म्हणाले. होय का? दाखवू का कसा त्रास असतोय ते? बस गुमानं गाडीत. सत्येंद्रनं त्यांना ओढतच गाडीत बसवलं. अरे पण तुझ्या घरी कळवलं का? काळजी करत बसतील घरचे, सुधीरराव म्हणाले. शिरप्या आला होता घरी. तो सांगत होता की तू 1-1.5 तास झाले इथंच उभा आहेस. म्हणून मग उमाच म्हणाली की भाऊजींना घेऊन जा. आता वरूनच आज्ञा आल्यावर जाणंच आहे ना. सत्येंद्र आणि सुधीररावांच्या गाडीत गप्पा सुरू होत्या. दोघं जण तालुक्याला पोहोचले आणि मंदाताई ज्या दवाखान्यात भरती होत्या तिथं गेले. सौमंदा सुधीर देशमुख. सुधीरराव रिसेप्शन काउंटरवर विचारपूस करत होते. 1 मिनिट हा. रिसेप्शनिस्टनं एक रजिस्टर काढलं आणि त्यात ती नाव शोधू लागली. पेशंटला कालच डिस्चार्ज झाला, रिसेप्शनिस्ट म्हणाली. चल सुधीर, वहिनीच्या घरी जाऊ. सत्येंद्र आणि सुधीरराव तिथून सरळ मंदाताईंच्या घरी पोहोचले. घरी पोहोचताच गौरी सुधीररावांच्या गळ्यात येऊन पडली. तिच्या आनंदाला तर पारावार नव्हता. बाबा, किती दिवसांनी आले तुम्ही? तुम्हाला माहिती आहे, डॉक्टरांनी मला खेळायला एक छोटीशी बहीण दिली. माझ्या बाहुलीसारखीच आहे. पण ती ना, मी घेतलं की खूपच रडत राहते, गौरी कौतुकानं सांगत होती. छोटी आहे ना अजून, मोठी झाली की खेळेल तुझ्यासोबत, सुधीरराव तिला म्हणाले. पुलावरून पाणी गेलं ना? तुम्ही आला नाहीत त्यावरूनच अंदाज बांधला आम्ही, मंदाताईंचे वडील म्हणाले. हो, म्हणून तर उशीर झाला, सुधीरराव म्हणाले. बरं, हातपाय धुवून घ्या, मंदा आतल्या खोलीत आहे, मंदाताईंचे वडील सुधीररावांना म्हणाले. फ्रेश होऊन सुधीरराव मंदाताईंच्या रूममध्ये गेले. मंदाताई झोपलेल्या होत्या आणि त्यांच्या बाजूला एक गोड गुलाबी कापसासारखी मऊ, लाल चुट्टू ओठांची, छोटूशा नाकाची, जणू एवढीशी परीच निजली होती. सुधीरराव डोळे भरून त्या एवढूशा जीवाला बघत होते. तेवढ्यात मंदाताईंना जाग आली. सुधीररावांना बघून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मुलगी झाली, मंदाताई आनंदानं म्हणाल्या. पण तुम्हाला मुलाची अपेक्षा असेल ना? मंदाताईंच्या हसऱ्या चेहऱ्यावर एकदम दुःखाची छटा जाणवायला लागली. मुलगा काय आणि मुलगी काय, शेवटी आपल्या दोघांचाच अंश. उलट मुलगी झाली म्हणून मी तर खूप खुश आहे. तुझ्यासारखंच अजून एक आरसपाणी सौंदर्य जन्माला आलं. बघ ना, तुझ्यासारखेच निळेशार डोळे, अगदी सागरात हरवल्यासारखं वाटतं तुझ्या डोळ्यात पाहिलं की. आणि आपली ही मुलगी आहे तशीच, खूप गोड आहे, अगदी गौरीला हवी होती तशीच. एक वेगळंच तेज आहे हिच्या चेहऱ्यावर. सुधीररावांनी अलगद बाळाला उचललं. त्यांच्या कुशीत ते बाळ अजूनच शांत झोपलं. मंदाताई परत आनंदित झाल्या. मग काय नाव ठरवलं बाळाचं? मंदाताई म्हणाल्या. मानसी. मानसी सुधीर देशमुख, सुधीरराव म्हणाले. अगदी माझ्या मनातलं हिरलं तुम्ही, मंदाताई म्हणाले. क्या बात है. पण बारसं आपल्याकडं होणार बरं, अगदी धूमधडाक्यात.
मस्त सगळ्या गावाला बोलव, गाव जेवण देऊ, सगळ्या गावाला कळू दे, देशमुख वाड्यावर अजून एक लक्ष्मी आली. सुधीरराव आनंदात म्हणाले. पण त्याआधी आम्हाला बाळ बघायला मिळेल की नाही? दाराजवळ उभं राहून सत्येंद्रनं विचारलं. भाऊजी या ना, मंदाताई उठून बसल्या. अरे नुसतं बघतोस काय? हे घे बाळाला. सुधीरराव सत्येंद्रच्या हातात बाळ देत म्हणाले. अरे नको, वहिनीजवळ दे बाळाला. मला घेता येत नाही एवढी छोटी बाळ, सत्येंद्र म्हणाले. एका पोराचा बाप झालास आणि अजून तुला बाळाला घेता येत नाही? सुधीरराव सत्येंद्रला चिडवत म्हणाले. हो ना, भीती वाटते बाळाला काही व्हायची. किती नाजूक असतात ते. बघ जरा, आपण हात लावला तर लाल होईल एवढी नाजूक त्वचा आहे बाळाची, सत्येंद्र म्हणाले. तुमचा मुलगाही 4 महिन्यांचा झाला असेल ना? उमा माहेरीच आहे की आली गावाकडं परत? नाव काय ठेवलं बाळाचं? मंदाताईंनी विचारलं. हो ना, बघता बघता 4 महिन्यांचा झाला देखील. उमा 1 महिना झाला गावी आलीये. तुमची सतत आठवण काढत असते बरं. बाळाचं बारसं तिकडं उमाच्या माहेरीच झालं. नाव मात्र मी ठेवलंय बरं बाळाचं, वीरेन. वीरेन सत्येंद्रनाथ चौधरी. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.